हालेलुया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आमेन. हालेलुया. प्रभू महान आहे. हालेलुया. चला आपण प्रार्थना करूया. प्रभू मी धन्यवाद करतो. स्तुती महिमा आदर गौरव सर्व तुम्हाला देतो परमेश्वर. आज आपण मराठीतच करूया ना, आपण सर्व मराठीच आहे ना, तर आपण मराठीत करूया. हालेलुया. प्रभूची स्तुती असो, प्रभूची महिमा असो. परमेश्वर आम्हाला पिता परमेश्वरी संधी दिली, सौभाग्य दिलं पिता परमेश्वर, म्हणून मी धन्यवाद करतो परमेश्वर की पिता परमेश्वर तुम्ही आम्हाला ह्या ठिकाणी एकत्रित केलं, घेऊन आलात म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर. आजचा वेळ दिलात म्हणून धन्यवाद करतो. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व गौरव तुम्हाला देतो. धन्यवाद सहित प्रार्थना येशू मसीहाच्या नावात करतो. आमेन. आमेन. हालेलुया. जोरात बोला हालेलुया. तर आज जे वचन जे आहे आपल्याला, त्या वचनाचा टॉपिक आहे की तुम कब तक दो विचारों में लटके रहोगे. आहे की नाही जबरदस्त. हालेलुया. दोन विचारात आपण लटकून राहायचं नाही. हालेलुया. आपण एकाच विचारामध्ये जायचं, एका विचारामध्ये चालत राहायचं. हालेलुया. तर ते वचन आपल्यासाठी आहे. तर आपण पाहूया. आपण पहिला राजा काढूया. पहिला राजा त्याचा 18वा अध्याय 17 नंबर वचन पासून वाचूया. 17 नंबर पासून वाचूया. हाँ वाचू. हाँ. एलिया को देखते ही अहाब ने कहा, हे इज़राइल के सताने वाले, क्या तू ही है? उसने कहा, मैंने इज़राइल को कष्ट नहीं दिया, परंतु तू ही ने और तेरे पिता के घराने ने दिया है, क्योंकि तुम यहोवा की आज्ञा को टालकर बाल देवताओं की उपासना करने लगे. हालेलुया. 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 जोरात बोला हालेलुया. हालेलुया. ह्याचा जरासा मी बॅकग्राऊंड देतो तुम्हाला ह्या वचनाचा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. हालेलुया. एलिया जो आहे ना, एलिया बोला एलिया. तर एलिया जो आहे ना, नबी आहे आणि भविष्यवक्ता आहे. तर याच्या इस्रायलमध्ये जे आहे ना, बाल देवताची आराधना करणारे भरपूर लोक होते. बाल देवता म्हणजे पराय देवताची आराधना करणारे लोक होते. तर ज्यांनी यहोवा परमेश्वराचं एवढं मोठं कार्य बघितलेलं होतं, यहोवा परमेश्वर जो त्यांचा देव आहे, त्या देवताला सोडून हे लोक बाल देवताची आराधना करणारे लोक होते. त्यामुळे एलियाला भरपूर असा राग आला होता मनामध्ये की हे लोक असे काय करतात म्हणून. आमचा परमेश्वर आहे, यहोवा परमेश्वराला सोडून हे लोक असे का करतात म्हणून. तर तो गेला, राजाच्या समोर गेला आणि राजाच्या समोर जाऊन राजाला त्याने असं सांगितलं की जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत इस्रायलमध्ये जे आहे ना, पाऊस पडणार नाही. हालेलुया. अशा प्रकारे त्याने बोलल्यावरती तो तिथून निघून गेला आणि तिथून निघून गेला. जवळपास 3 वर्ष तो बाहेर राहिला आणि 3 वर्ष पाऊसच पडला नाही. म्हणजे त्यांची पूर्ण नासधूस झाली, पूर्ण ते अकाल पडला, त्याच्यामध्ये पूर्ण वाट लागली त्या ह्याची पूर्ण. तर ते लोक एवढे त्रासले होते, एवढे परेशान झाले होते की अरे हा एलिया आहे कुठे. याला शोधायसाठी हे लोक जायचे, शोधायसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचे. एका ठिकाणी असं एलिया नाल्याच्या इकडे होता, तिकडे त्याला कावळे येऊन त्याला जेवण देऊन जायचे. एलियाला कावळे यायचे, कावळे जेवण द्यायचे आणि ते नाल्याचं पाणी प्यायचा तो आणि तिथे राहायचा. मग ते पण पाणी सुकल्यावरती एका विधवेच्या घरी गेला आणि विधवेच्या घरी जे आहे ना, एका टोपभर तिच्याकडे पीठ राहिलं होतं आणि थोडंसं तेल राहिलं होतं आणि तो बोलला की मला जेवण बनवून दे म्हणून, म्हणजे चपात्या बनवून दे म्हणून. तर ती काय बोलली, माझ्याकडे जरासंच राहिलं आहे म्हणून आणि मी आणि माझा मुलगा खाऊन आम्ही मरणार आहे म्हणून. तर तो काय बोलला, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत ते संपणारच नाही म्हणून. हालेलुया. आणि ते तसंच झालं त्याच्या बोलण्याप्रमाणे की तो जे बोलला त्याप्रमाणे तिचं जेवण जे आहे ना, त्याच्या जे टोपात जेवढं होतं पीठ जेवढं होतं ते संपलंच नाही आणि त्याच्याप्रमाणे तो राहिला आणि तिथे बरेच दिवस राहिला तो. म्हणजे जवळपास 3 वर्ष त्याची अशीच निघून गेली. आणि 3 वर्षानंतर हा एलिया पुन्हा जातो. जेव्हा राजाच्या इकडे गेल्यावरती तेव्हा हे लोक बोलतात, अरे इस्रायलला त्रास देणारा तूच आहेस काय म्हणून. तूनेच इस्रायलला त्रास दिला ना, तूच बोलला होतास ना की पाऊस पडणार नाही म्हणून, आणि आता पाऊस नाही पडला तूच आहेस ना म्हणून. तर तो काय बोलतो, हा एलिया काय बोलतोय त्यांना की मी नाही म्हणून त्रास दिलाय, तर तुम्ही लोकांनीच त्रास दिलाय, तुझ्यामुळेच झालंय म्हणून. का? कारण की तू यहोवा परमेश्वरला सोडून बाल देवताची आराधना करायला निघालेला आहेस. हालेलुया. आता हे लोक बाल देवताची आराधना करायला निघालेले आहेत, बाल देवताची आराधना करतायत, यहोवा परमेश्वराला सोडून देत आहेत. आणि जवळपास 400 नबी म्हणजे 400 भविष्यवक्ता बालदेवताची आराधना करायला तिकडे आलेले होते. म्हणजे बालदेवताची आराधना करत होते ते लोक. तर हे बालदेवताची आराधना करतायत आणि हा जो एलिया जो आहे ना, हा परमेश्वराची आराधना करणार आहे. आमेन. हालेलुया. यहोवा परमेश्वरची आराधना करणार. त्याच्या पुढे वचन वाचूया आपण. 19 नंबर पासून वाचूया. अब दूध भेजकर
परमेश्वर सारे इज़राइल को और बाल के 450 नबियों और अशेरा के 400 नबियों को जो इजेबेल की मेज पर खाते हैं मेरे पास करमेल पर्वत पर इकट्ठा कर ले। हालेलुया, हालेलुया। हालेलुया. आता इकडे जबरदस्त प्रकारे खूप चांगल्या प्रकारे त्याने एलियाने एक प्लॅनिंग केलं. हालेलुया. काय प्लॅनिंग केलं बघा त्याने, मस्तपैकी बोलला तो. हे बाल देवताची जे आराधना करणारे नबी लोक आहेत, म्हणजे जे भविष्यवक्ता आहेत ते, आणि अशेराची आराधना करणारे जे नबी लोक आहेत, जे भविष्यवक्ता आहेत ते लोक, त्या सर्वांना एकत्र करा. हालेलुया. त्या सर्वांना एकत्र करा. ते लोक एकत्र आणि मी एकटा. हालेलुया. रेडी फायटिंग. हालेलुया. स्पिरिच्युअल फायटिंग होणार आहे. आमेन. हालेलुया. खूप जबरदस्त प्रकारे त्याचा कॉन्फिडन्स मला आवडतो एलियाचा, की त्याला किती विश्वास आहे परमेश्वरावरती, किती विश्वास आहे. हालेलुया. की परमेश्वर जो आहे माझ्यासोबत आहे आणि आमचा परमेश्वर जो आहे तो जिवंत परमेश्वर आहे, जिवंत देव आहे म्हणून. हालेलुया. आणि हे लोक 450 आणि प्लस 400 असे लोक जवळपास जमलेले आहेत तिथे, नबी लोक जमलेले आहेत, भविष्यवक्ता जमलेले आहेत. आणि त्यांना बोलतो त्यांना सर्वांना एकत्र करा तुम्ही आणि मी एकटा येतो म्हणून. हालेलुया. आणि त्याच्या पुढे वचन वाचूया आपण. तब अहाब ने सारे इज़राइल को बुला भेजा और नबियों को करमेल पर्वत पर इकट्ठा किया और एलिय्याह सब लोगों के पास आकर कहने लगा तुम कब तक दो विचारों में लटके रहोगे. आमेन. हालेलुया. तर हे आज आपला टॉपिक आहे. हालेलुया. की तुम कब तक दो विचारों में लटके रहोगे. हालेलुया. आपल्याला दोन विचारात लटकून राहायचं नाही आहे. हालेलुया. लाईफमध्ये बघा, जे लोक दोन विचारामध्ये लटके, करायचं की नाही करायचं, जाय या ना जाय. हालेलुया. त्या लोकांना ना भरपूर प्रॉब्लेम होतात. हालेलुया. एक ठाम निर्णय घ्यायचा की मला करायचंच आहे, मला पुढे जायचंच आहे. हालेलुया. आणि ह्याचप्रमाणे की जर का मी परमेश्वराची आराधना करतोय तर मी कोणत्या परमेश्वराची आराधना करतोय, काय मी जिवंत परमेश्वराची आराधना करतोय की मी अशा परमेश्वराची आराधना करतोय की जो जिवंत नाही आहे, जसं बाल देवता जसं जिवंत नाही त्याची आराधना करतोय. तर हा यहोवा परमेश्वराचं नाव घेऊन इस्रायली लोकांना बोलतोय तुम्ही दोन विचारामध्ये कधीपर्यंत लटकून राहणार आहे, मध्येच कधीपर्यंत लटकून राहणार की मी यहोवाची पण आराधना करतो, ह्याची पण आराधना करतो, सर्वांची आराधना करत राहतो, असं करत कधीपर्यंत राहणार आहे. तुमचं जीवन असं किती दिवस तुम्ही घालवणार आहे. तुम्हाला फक्त परमेश्वर म्हणजे यहोवा परमेश्वरची आराधना करायची आहे. आणि तो त्यांना चॅलेंज देतो या ठिकाणी. आणि त्याने चॅलेंज अशा प्रकारे ह्या लोकांना दिलं की तुम्ही सर्व बाल देवताचे जे आराधक आहेत, जे बाल देवताला मानतात आणि जे बाल देवताची पूजा करतात, त्याची आराधना करतात, त्या सर्वांना एकत्र करा आणि मी येतो एकटा आणि मी त्या ठिकाणी येतो आणि परमेश्वराच्या नावाला आराधना करतो, पुकारतो परमेश्वराच्या नावाला. हालेलुया. तर हे बाल देवताचे सर्वजण एकत्र झाले आणि हा एलिया एकटा उभा राहिला. आमेन. हालेलुया. ह्याने चॅलेंज दिलं ह्या सर्वांना काय चॅलेंज दिलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही बाल देवताच्या नावाने बळी चढवा आणि त्या पशुचं मांस लटकवा आणि वेदी बनवा, वेदीवरती मांस लटकवा आणि त्याच्यानंतर तुमच्या देवताला आराधना करा, तुमच्या देवताला पुकारा आणि त्याला आग लावू नका, पण स्वर्गातून आग उतरली पाहिजे आणि स्वर्गातून आग उतरून ते बळीला जे आहे ना ते भेटला स्वीकार केलं पाहिजे. आमेन. हालेलुया. स्वर्गातून आग उतरली पाहिजे. हालेलुया. आकाशातून आग उतरली पाहिजे. पहिला तुम्ही करा सकाळपासून, कारण तुम्ही जास्त लोक आहेत तर तुम्हाला जास्त वेळ, तुम्ही जास्त सकाळपासून करा. हालेलुया. तर हे सर्वजण एकत्र आले, बोले की ठीक आहे म्हणून चॅलेंज ॲक्सेप्टेड. हे सर्वजण एकत्र आले, 400 450 लोक सर्व एकत्र आले आणि त्यांनी वेदी बनवली मस्तपैकी, त्यांनी बळी केला, त्यांनी मांस लटकवलं, सर्व प्रकारे केलं आणि आराधना करायला सुरू केली परमेश्वराची. बालदेवताची आराधना करतात, सकाळपासून आराधना करायला सुरू केली. आराधना करतात खूप चांगल्या प्रकारे आराधना केली, खूप प्रकारे नावं घेतली, वैतागले. सकाळची दुपार व्हायला आली पण काहीच झालं नाही, दुपारची संध्याकाळ व्हायला आली पण काहीच झालं नाही. शेवटी ते लोक हात कापून घ्यायला गेले, शरीर कापून घ्यायला गेले की आपलं रक्त व्हायला सुरू केलं त्यांनी, की आमचं रक्त व्हायल्याने परमेश्वर प्रसन्न होईल म्हणून. पण परमेश्वर प्रसन्न नाही झाला त्यांचा आणि त्यांना आराधना करून सुद्धा त्यांनी ते ना आराधना करून सुद्धा जे आहे ना त्याला परमेश्वराला प्रसन्न करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते ते लोक, पण त्यांचा परमेश्वर प्रसन्न होत नव्हता. आणि त्याच्यानंतर हा एलिया जो आहे ना त्यांचे थट्टा करायला लागला, त्यांची मजाक करायला लागला. मला एक काम करा, तुम्ही अजून जोराने बोला, कदाचित
तुमचा परमेश्वर जो आहे ना तो ध्यान लावत असेल, ध्यान लावायला बसला असेल. हालेलुया. परमेश्वराला ध्यान लावायची गरज आहे का? परमेश्वराला ध्यान लावायची गरज नाही आहे. कदाचित तो झोपला असेल. हालेलुया. असं एलिया बोलतो, कदाचित तो झोपला असेल, नाही तर कुठेतरी तो गेला असेल बाहेर. तर त्याला तुम्ही आवाज द्यायला सुरू करा, त्याला तुम्ही बोलवायला सुरू करा. तर हे लोक भरपूर बोलवायला सुरू करतात, भरपूर आराधना करायला सुरू करतात, पण आराधना करून 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 थकून जातात. हालेलुया. तर वचन वाचूया आपण. त्या वचनामध्ये बघा कशा प्रकारे लिहिलंय. पुढे पुढे वाचूया. यदि यहोवा परमेश्वर हो हाँ. तो उसके पीछे हो लो, और यदि बाल हो तो उसके पीछे हो लो. आमेन. हालेलुया. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की इस्रायली लोकांना हा एलिया सांगतोय की जर का परमेश्वर यहोवा परमेश्वर आहे तर तुम्ही एकतर यहोवा परमेश्वराला निवडा, आणि जर का बाल परमेश्वर आहे तर तुम्ही बाल परमेश्वराला निवडा. हालेलुया. जर का तुम्ही असं मध्ये अटकून राहिलात की हा परमेश्वर पण मला प्रसन्न करेल, हा परमेश्वरला पण मी प्रसन्न करायला सांगतोय ह्या परमेश्वरकडून, तर तुम्हाला मध्ये फसून जाणार तुम्ही. एकतर हे एकतर ते. हालेलुया. तर हे वचन पर्टिक्युलरली आज मला परमेश्वराने सांगायला सांगितलं. हालेलुया. कारण की ह्या वचनावरती ॲक्च्युली मला एक संडे आधीच सांगायला सांगितलं होतं, पण आपले पास्टर आले होते, तर त्याच्यानंतर त्यांनी पण हे वचन सांगितलं गेल्या संडेला, पण त्यांनी शॉर्टमध्ये सांगितलं. तर त्याच्यावरती मला परमेश्वराने अजून सांगितलं की ह्या वचनावरती फोकस देऊन सांग लोकांना की तुम्ही निर्णय घ्या आणि फोकस करा, आणि तुमचा निर्णय असा असला पाहिजे की या तो आर या तो पार. समजलं की नाही? या तो आर या तो पार. की परमेश्वर यहोवा परमेश्वर आहे तर यहोवा परमेश्वर आहे, आणि बाल देवता आहे तर बाल देवता आहे, आणि बाल देवताच्या पाठी जायचं. आणि जर का यहोवा परमेश्वर आहे तर यहोवा परमेश्वराच्या पाठी जायचं. आणि बघा, ज्या वेळेला आपण सत्याला पकडतो ना, सत्याला, तर सत्याचा मार्ग खडतर मार्ग असतो, सत्याचा मार्ग मुश्किलचा मार्ग असतो. हालेलुया. जसं मी उदाहरणासाठी सांगतो की आता फॉर एक्झाम्पल मी बिझनेस करतो, तर त्याच्यामध्ये मी चिटिंग करून सुद्धा पैसे चांगले कमवू शकतो. आमेन. हालेलुया. चिटिंग केलं तर पैसे चांगले कमवू शकतो, पण त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम होऊ शकतो, मला रात्रीची झोप नाही येणार. हालेलुया. किंवा माझे जास्तीत जास्त पैसे हॉस्पिटलमध्ये खर्च होणार. हालेलुया. आपले पैसे अशा प्रकारे खर्च होऊन जाणार, म्हणजे कशा पण प्रकारे ते, किंवा चोरी होऊन जाणार अशा प्रकारे, म्हणजे आलेले पैसे निघून जाणार चिटिंग केलं तर. हालेलुया. पण जर का आपण सत्याने आणि खऱ्याप्रमाणे वागलो, जर का फॉर एक्झाम्पल आता पूनमने सांगितलं की फक्त 10 रुपये आहे, आणि ते 10 रुपयाला परमेश्वरने आशिष करून ठेवलेलं आहे. हालेलुया. की कमी होणार नाही. जसं एलिया होता, एलियाने त्या विधवेला काय सांगितलं की तुझ्याकडे तेवढंसंच पीठ आहे ना, एका भांड्यापुरतंच पीठ आहे ना, तर जवळपास त्याने 1-2 वर्ष त्या एका भांड्याच्या पीठावरतीच ते लोक जगले. आमेन. हालेलुया. तर परमेश्वर जो आहे ना, आपला जिवंत देव परमेश्वर जो आहे ना, तो कमी ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आशिष करू शकतो. हालेलुया. तर निर्णय आपल्याला घ्यायचा. सत्याचा मार्ग खडतर मार्ग आहे, तर आपल्याला जे आहे ना 2 विचारामध्ये लटकून राहायचं नाही आहे. 2 विचारामध्ये लटकून राहिलो ना तर ह्याचं नुकसान कोणाला होतं माहिती आहे का? आपल्याला नुकसान होतं. हालेलुया. आपल्याला एक ठाम निर्णय घ्यायचा, आणि ठाम निर्णय घेऊन पुढे जायचं परमेश्वरामध्ये, खूप वाढायचं परमेश्वरामध्ये. हालेलुया. जसं मी येशू मसीहला स्वीकार करण्याच्या आधी इतर देवतांची पण आराधना खूप चांगल्या प्रकारे करायचो, आणि येशू मसीहमध्ये जेव्हा मी आलो त्यावेळेला असं काय मला हिलिंग, चंगाई असं काय झालं नाही. फक्त मला एक वचन स्पर्श झालं, आणि वचनामध्ये मला असं समजून आलं की येशू हा जिवंत देव आहे, आणि येशू हा सत्य परमेश्वर आहे, आणि मी येशूच्या पाठी चालायला सुरू केलं. आमेन. हालेलुया. पण त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर की हा पण परमेश्वर आहे, तो पण परमेश्वर, असं असं करत राहिलो. पण त्याच्यानंतर एक दिवस असा आला की हे वचन माझ्याकडे आलं की निर्णय तुला घ्यायचा आहे. हालेलुया. की तुला कोणत्या परमेश्वराची आराधना करायची आहे, तुला जिवंत परमेश्वराची आराधना करायची की इतर परमेश्वराची. परमेश्वर आपल्यावरती दबाव नाही टाकत, परमेश्वर आपल्यावरती जोर जबरदस्ती नाही करत, तर परमेश्वर आपल्याला चॉईस देतो. हालेलुया. जसं आदम आणि हवा
हे जे आहे ना आदन वाटिकेमध्ये होते, तर त्यांना फळ खाण्याचं चॉईस होतं की तुम्ही जीवनाचं सुद्धा फळ खाऊ शकता आणि बुद्धी आणि ज्ञानचं सुद्धा फळ खाऊ शकता. तर त्यांनी त्या चॉईसप्रमाणे केलं. तर परमेश्वरला वाटलं असतं तर परमेश्वर त्यांना रोखू शकला असतं, पण परमेश्वराने त्यांना चॉईस दिली. का? कारण की मनुष्य परमेश्वराच्या स्वरूपमध्ये बनलेलं आहे. हालेलुया. एवढं त्याला फ्रीडम आहे. हालेलुया. तर आज आपल्याला ती चॉईस आहे. तर आपला चॉईस जो आहे ना, आपला जो निर्णय जो आहे ना, हा पक्का निर्णय ठेवायचा. आपला निर्णय जो आहे ना की आम्हाला जिवंत देवाची आराधना करायची. हालेलुया. तर त्याच्या पुढे पुढे वचन वाचूया. उसके पीछे है। उसके पीछे होता है। हाँ, 21 में हाँ। लोगों ने उससे तब एलिया ने लोगों से कहा, इसके पीछे, और यदि बाल हो तो उसके पीछे बोलो। लोगों ने उसके उत्तर में एक भी बात न कही। तब एलिया ने लोगों से कहा, यहोवा के नबियों में से केवल मैं ही रह गया हूँ, और बाल के नबी 450 मनुष्य है। इसलिए 2 बछड़े लाकर हमें दिए जाए, और वे एक अपने लिए चुनकर उसे टुकड़े टुकड़े काट कर लकड़ी पर रख दे, और कुछ आग न लगाए। और मैं दूसरे बछड़े को तैयार करके लकड़ी पर रखूंगा और कुछ आग न लगाऊंगा। तब तुम अपने देवताओं से प्रार्थना करना, और मैं यहोवा से प्रार्थना करूंगा, और जो आग गिराकर उत्तर दे वही परमेश्वर ठहरे। तब सब लोग बोल उठे, अच्छी बात है। आमेन. जो आग गिराकर उत्तर दे वही सच्चा परमेश्वर आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो खऱ्या प्रकारे, म्हणजे खऱ्या मनाने आणि खऱ्या भावनेने जे माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे त्याप्रमाणे मी सांगतो की आपला जो देव आहे, आपला जो परमेश्वर आहे, हा आगीने उत्तर देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि आगीतून आपल्याला घेऊन जातो. आणि शद्रक मेशक अबेदनगो ज्या वेळेला आगीमधून जात होते, आगीमध्ये त्यांना टाकलेलं होतं, त्यावेळेला आग त्यांना स्पर्श केली नाही, त्यांची केससुद्धा जळाली नाहीत. अशा प्रकारे परमेश्वरने त्याला प्रोटेक्ट करून ठेवलं. आमेन. हालेलुया. आणि परमेश्वर आपल्याला सुद्धा तशा प्रकारे प्रोटेक्ट करणार आहे परमेश्वर. हालेलुया. जर का परमेश्वर त्या ठिकाणी ह्या एलिया जो आहे त्यांना सांगतोय की जो परमेश्वर आगीने उत्तर देईल तोच खरा परमेश्वर आहे. हालेलुया. तर त्यावेळेच्या लोकांना कसं वाटलं असेल की हा बरोबर आहे म्हणून, की जो परमेश्वर आगीने उत्तर देणार तोच परमेश्वर जो आहे ना खरा परमेश्वर आहे. हालेलुया. तर ह्या ठिकाणी हे सर्वजण जमलेले आहेत, ह्या ठिकाणी हे जमलेले आहेत, आणि हे लोक रेडी झाले. हे लोक त्याच्यानंतर करायला सुरू केलं. त्याच्या पुढे वाचूया आपण वचनामध्ये. और एलिया ने बाल के नबियों से कहा, पहले तुम एक बछड़ा चुनकर तैयार कर लो, क्योंकि तुम बहुत हो। तब अपने देवताओं से प्रार्थना करना, परंतु आग न लगाना। तब उन्होंने उस बछड़े को जो उन्हें दिया गया था लेकर तैयार किया, और भोर से लेकर दोपहर तक वह यह कहकर बाल से प्रार्थना करते रहे, हे बाल हमारी सुन, हे बाल हमारी सुन। परंतु न कोई शब्द और न कोई उत्तर देने वाला हुआ। हालेलुया. हे बाल हमारी सुन, हे बाल हमारी सुन, लेकिन कोई उत्तर देने वाला न रहा. हालेलुया. बायबलमध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही लक्ष देऊन ऐका की बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की मूर्ती आहेत, तर मूर्तीचे डोळे आहेत पण ती काय बघू शकते तर ती बघू शकत नाही. मूर्तीचे कान आहेत पण ती काय ऐकू शकते ते ऐकू शकत नाही. मूर्तीचं मुख आहे, तोंड आहे, पण ती काय बोलू शकते ती बोलू शकत नाही. हालेलुया. तर आपण जेव्हा निर्णय घेतो या तो इस पार या तो उस पार, तर आपल्याला जिवंत देवाची आराधना करायची. कारण की बायबलमध्ये असं लिहिलं आहे, परमेश्वर जो आहे ना, परमेश्वर आत्मा आहे. हालेलुया. त्या आत्म्याला आपण साकार रूप देऊ शकत नाही. आत्मा जो आहे ना, आत्म्याला साकार रूप देऊ शकत नाही. आत्मा जो आहे ना, आत्मा वेगळ्या प्रकारे आहे. हालेलुया. आत्मिक दुनिया वेगळ्या प्रकारे, आणि परमेश्वर जो आहे ना, स्वर्गातला परमेश्वर आहे. हालेलुया. तर आपण जे आहे ना, ज्या वेळेला निर्णय घेणार की या 2 विचारों में लटके नहीं रहना है, या तो इस पार या तो उस पार, तर आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे की मला ह्या बाजूनेच जायचं आहे, मला परमेश्वराच्या मार्गाने जायचं आहे, मला सत्याच्या मार्गाने जायचं आहे. बोला आमेन. बोला हालेलुया. त्याच्या पुढे. तब वे अपनी बनाई हुई वेदी पर उछलने कूदने लगे। हाँ. और दोपहर को एलिया ने यह कहकर उनका ठट्ठा किया, हाँ. ऊंचे शब्द से पुकारो, वो तो देवता है, वो ध्यान लगाए होगा, यहाँ कहीं गया होगा, या यात्रा में होगा, या हो सकता है कि सोता हो और उसे जगाना चाहिए. हालेलुया. हालेलुया. तर एलिया जो आहे ना, तो त्यांना थट्टेमध्ये
त्या वेदीवरती उछलकूद करायला लागले, अरे परमेश्वर तो आग पाठव, आग पाठव, आग पाठव. तर एलिया त्यांना बोलतो, अरे तुमचा परमेश्वर झोपला असेल, कदाचित ध्यान लावत असेल परमेश्वर, हालेलुया. किंवा तुमचा परमेश्वर यात्रावरती गेला असेल, दूर कुठेतरी गेला असेल, तर त्याला बोलवून आणा म्हणून परमेश्वराला. तर हे लोक जे आहे ना अजून त्याच्या प्रकारे करायला लागले. हात थट्टेमध्ये करतो तर अजून त्याच्या प्रकारे म्हणजे हात वगैरे कट करायला लागले. त्याच्या पुढे वाचूया. हां, पुढे वाच. और उन्होंने बड़े शब्द से पुकार के अपनी रीति के अनुसार छुरी और बर्छियों से अपने अपने को यहाँ तक घायल किया कि लहू लुहान हो गए. वे दोपहर भर ही क्या वरन भेंट चढ़ाने के समय तक नबूवत करते रहे, परंतु कोई शब्द न सुन पड़ा और न तो किसी ने उत्तर दिया और न कान लगाया. आमेन. एवढं सर्व केल्याच्या नंतर सुद्धा जे आहे ना त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये स्वर्गातून काही उत्तर आलं नाही, स्वर्गातून कोणी काही बोललं नाही आणि ते लोक थकून गेले. हालेलुया. तर ह्या वेळेला एलिया काय बोलतो, ओके ठीक आहे, तुमचं झालं सर्व करून, तुमच्या देवाने उत्तर दिलं नाही, आता मी ट्राय करणार. आमेन. हालेलुया. आता मी माझ्या देवाची आराधना करतो. हालेलुया. तर त्याने जी वेदी पडली होती, जी यहोवा परमेश्वरची वेदी होती, तर त्याच्यामध्ये असं लिहिलं की त्याला रिपेअर केलं. हालेलुया. त्याला पुन्हा एकदा त्याने बांधलं. हालेलुया. तर ती गोष्ट मेन आहे. हालेलुया. तर त्याने पुन्हा एकदा त्याला पूर्णपणे रिपेअर केलं, त्याच्यामध्ये पाणी ओतायला सांगितलं आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे तयार करायला सांगितलं आणि बछडा कापला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मांस लटकवलं. हालेलुया. आणि त्याने फक्त एक आवाज दिला परमेश्वराला, यहोवा परमेश्वर, की तू आहेस म्हणून आणि तू उत्तर दे म्हणून. हालेलुया. यहोवा परमेश्वरला एक आवाज दिला त्याने, कारण तो एलिया नबी होता आणि त्याच्या शब्दाला परमेश्वर मान द्यायचा तेवढा. त्याच्या शब्दावरती परमेश्वर जो आहे ना मान द्यायचा. आणि हा एलिया नबी असा नबी आहे की हा जिवंत स्वर्गामध्ये गेला. हालेलुया. जिवंत असताना, हनोक एक जिवंत असताना स्वर्गामध्ये गेला आणि हा त्याच्यानंतर सेकंड एलिया, त्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी रथ आले होते. आगीचा असा रथ आला होता आणि घोडे आले होते आणि त्या रथातून त्याला घेऊन गेले होते. जिवंत असताना तो स्वर्गात गेला असा एलिया नबी. तर तो बोलतो की परमेश्वरा तो आग पाठव म्हणून. हालेलुया. आणि जसं त्याने बोलला, स्वर्गातून आग आली आणि त्या आगीने सर्व त्या भेटला स्वीकार केलं. आमेन. हालेलुया. तेच वचनामध्ये लिहिलं आहे, आपण पाहूया त्या वचनामध्ये. पुढे वाचूया. हां. एलिया ने सब लोगों से कहा, मेरे निकट आओ. और सब लोग उसके निकट आए. तब उसने यहोवा की वेदी जो गिराई गई थी मरम्मत की. फिर ये एलिया ने याकूब के पुत्र को गिनती के अनुसार, जिसके पास यहोवा का यह वचन आया था, तेरा नाम इज़राइल होगा, 12 पत्थर छांटे और उन पत्थरों से यहोवा के नाम की एक वेदी बनाई और उसके चारों ओर इतना बड़ा एक गड्ढा खोद दिया कि उसमें दो सहा बीज समा सके. तब उसने वेदी पर लटकी लकड़ी को सजाया और बछड़े को टुकड़े टुकड़े काट कर लकड़ी पर रख दिया और कहा, 4 घड़े पानी भर के होम बलि पशु और लकड़ी पर उंडेल दो. तब उसने कहा, दूसरी बार वैसा ही करो. तब लोगों ने दूसरी बार वैसा ही किया. फिर उसने कहा, तीसरी बार करो. तब लोगों ने तीसरी बार भी वैसा ही किया और जल वेदी के चारों ओर बह गया और गड्ढे को भी उसने जल से भर दिया. फिर भेंट चढ़ाने के समय एलिया नबी समीप जाकर कहने लगा, हे अब्राहम, इसहाक और इस्राएल के परमेश्वर यहोवा, आज यह प्रकट कर कि इज़राइल में तू ही परमेश्वर है और मैं तेरा दास हूँ और मैंने ये सब काम तुझसे वचन पाकर किए हैं. आमेन. हालेलुया. हालेलुया. वचन प्रगट कर म्हणून परमेश्वराला सांगतोय. हालेलुया. तर ज्या वेळेला आपण निर्णय घेतो की येशू मसीह परमेश्वर आहे आणि मी येशूच्या मार्गावरती चालतो, त्यावेळेला आपल्याला त्रास होतो, आपल्याला परेशानी पण होते. हालेलुया. तर जसं एक कविता मी लिहिली आहे, त्या कवितेमध्ये लिहिलं आहे की मैं यीशु की राह पर चलता हूँ, मैं यीशु की राह पर चलता हूँ, राह में कांटे हैं, राह में पत्थर हैं, राह ये आसान नहीं है, मंजिल भी आसान नहीं है, कश्ती डूबने लगती है पानी में मेरी, हाथ यीशु बढ़ाता है, आँखों में भी पानी आ जाता है कभी कभी, मेरा यीशु गले लगाता है. आमीन. हालेलुया. थक जाता हूँ, गिर जाता हूँ, मायूस भी होता हूँ, सोचता हूँ कि कब तक सहना पड़ेगा, जब देखता हूँ कांटों का ताज और कीलों से सजे पैर और हाथ,
अपने क्रूस को फिर से एक बार उठाकर मैं यीशु की राह पर चलता हूँ, मैं यीशु की राह पर चलता हूँ. हालेलुया. तर नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही निर्णय घेता की येशूच्या राहावरती चालायचं आहे, त्यावेळेला जे आहे ना, तुम्हाला असं रेड कार्पेट नाही दिलेलं असणार की रेड कार्पेटवरती तुम्ही चालणार एकदम मस्तपैकी. हालेलुया. रेड कार्पेट पण आपल्यासाठी, आपल्याला सोन्याचे रस्ते पण आपल्यासाठी आहेत. हालेलुया. पण त्या मार्गावरती जाण्यासाठी आपल्याला सिद्ध होण्यासाठी परमेश्वर जो आहे ना तयार करत राहतो. हालेलुया. परमेश्वर आपल्याला तयार करत राहतो आणि परमेश्वराने आपल्याला त्यासाठी मार्गदर्शन करत असतो. तर हा एलिया नबीने सर्व गोष्टी रेडी करायला सांगितला आणि सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत ह्या ठिकाणी. आता तो परमेश्वराला पुकारणार आहे. त्याच्या पुढच्या वचनामध्ये आपण पाहूया. पुढे वाचा. 37 हां हे यहोवा मेरी सुन, हाँ। मेरी सुन कि लोग जान ले कि हे यहोवा तू ही परमेश्वर है और तू ही उनका मन लौटा देता है. तब यहोवा की आग आकाश से प्रकट हुई और होम बलि को लकड़ी और पत्थरों और धूलि समेत भस्म कर दिया और गड्ढे में का जल भी सूखा दिया. यह देख सब लोग मुंह के बल गिरकर बोल उठे, यहोवा ही परमेश्वर है, यहोवा ही परमेश्वर है. आमेन. पुढे वाचा. एलिया ने उनसे कहा, बाल के नबियों को पकड़ लो, उनमें से एक भी छूटने न पाए. तब उन्होंने उनको पकड़ लिया और एलिया ने उन्हें नीचे किशोन के नाले में ले जाकर मार डाला. हालेलुया. तर एलियाने त्यावेळेला त्यांनी काय केलं की ज्यावेळेला आग उतरली स्वर्गातून, हालेलुया, त्यावेळेला सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि सर्व लोक बोलायला लागले, हा कोण परमेश्वर, यहोवा परमेश्वरच खरा परमेश्वर आहे. हालेलुया. तो खरा आणि जिवंत देव आहे म्हणून. हालेलुया. आणि त्यावेळेला असे झाल्यावरती हे बाल देवता जे होते, जे 400-450 लोक जे जमले होते बाल देवताची नबी लोक, भविष्यवक्ता, त्या लोकांना त्यांनी पकडलं, नाल्याच्या इकडे नेलं आणि त्यांचा वध केला, त्यांना मारून टाकण्यात आलं. हालेलुया. तर आज निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. हालेलुया. की आपल्याला त्याप्रमाणे वध व्हायचं आहे की आपल्याला जिवंत देवाची आराधना करायची. हालेलुया. त्यासाठी परमेश्वराने आपल्याला निवडलेल्या लोकांनाच ह्या ठिकाणी ठेवलेलं आजच्या दिवसामध्ये. हालेलुया. आज जे वचन जेव्हा मी देणार होतो तेव्हा मी परमेश्वरकडे प्रार्थना केली, परमेश्वर हे वचन ज्या लोकांना द्यायचं आहे, हालेलुया, ती लोकच आज असली पाहिजेत. हालेलुया. आणि त्या लोकांपर्यंतच हे वचन गेलं पाहिजे. हालेलुया. आणि आज आपण जेव्हा निवडलेली लोक ह्या ठिकाणी आलेलो आहोत, जमलेलो आहोत, त्यावेळेला परमेश्वर आपल्याला हेच सांगतोय की 2 विचारों में लटके नहीं रहना है हमको. हालेलुया. 2 विचारामध्ये लटकून नाही राहायचं आपल्याला. आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे, ठाम निर्णय घ्यायचा आहे आणि त्या ठाम निर्णयामध्ये चालायला सुरू करायचं. हालेलुया. भले मार्गामध्ये किती कठीणाई आली, किती प्रसंग वर खाली झाले, तरी आपल्याला मार्गातून हटायचं नाही. आपल्याला चालत राहायचं त्या मार्गामध्ये. आपल्याला ज्या वेळेला माहिती आहे का, फॉर एक्झाम्पल मी सांगतो, आपल्याकडे समजा माझ्याकडे सोनं आहे. हालेलुया. माझ्याकडे एक सोन्याची रिंग आहे, ब्रेसलेट आहे, समजा सोन्याचं ब्रेसलेट आहे आणि ते माझ्याकडे आहे आणि मी ते ठेवलेलं आहे माझ्याकडे. आणि कोणी आलं दुसऱ्या व्यक्ती आणि तो बोलला, अरे हे तर पितळेचं आहे, म्हणून हे तर पितळेचं आहे. तर मी बघेल त्याला आणि मी त्याला बोलेल, हां ठीक आहे बाबा, पितळेचं आहे, जा तू जसं बोलतोस तुझ्या ह्याच्याप्रमाणे. पण मला माहिती आहे ना, माझ्या मनाला माहिती आहे किंवा मला स्वतःला माहिती आहे ना की हे सोन्याचं आहे. हालेलुया. हे सोन्याचं आहे आणि मी सोनाराकडे जाऊन त्याचं चेक पण करू शकतो, त्याचा रिपोर्ट काढू शकतो की हे सोन्याचं आहे, हे मला माहिती आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण जिवंत देवाला आपल्या लाईफमध्ये ॲक्सेप्ट करतो, आपण त्याला स्वीकार करतो, त्यावेळेला लोक येऊन, इतर लोक आपल्याला काही पण बोलू शकतात, इतर लोक आपल्याला काही पण मार्गदर्शन करू शकतात, इतर लोक आपल्याला भटकवू शकतात. परंतु आपल्या मनाला आतमधून हे कॉन्फिडन्स असलं पाहिजे, आपल्या मनामध्ये त्या गोष्टी पक्क्या असल्या पाहिजेत की यस करून मी जिवंत देवाला आराधना करतो, मी जिवंत देवाला मानतो आणि मी जिवंत देवाला स्वीकार केलेला आहे. हालेलुया. तर आपल्याला 2 विचारामध्ये राहायचं नाही, आपल्याला निर्णय पक्का करायचा आणि त्या निर्णय एकदा आपला जेव्हा पक्का होतो ना, त्यावरती चालायला सुरू करायचं. आणि ज्या वेळेला आपण त्या मार्गावरती चालायला सुरू करतो त्यावेळेला पहा की परमेश्वर आपल्याला किती उंच ठिकाणी घेऊन जातो, किती वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणजे एलिया असा नबी होता की त्याने बोललेला शब्द जो आहे ना तो खाली पडत नव्हता. हालेलुया. तर आपण जे बोललेले शब्द आहेत ना ते शब्द खाली पडू देत नाही परमेश्वर. आपले बोललेले शब्द, आपण केलेली प्रार्थना त्याला खाली पडू देत नाही परमेश्वर. त्याला उचलून धरतो. आपल्याला उचलून धरतो परमेश्वर आपल्या हातामध्ये. हालेलुया. आणि ज्या वेळेला परमेश्वर आपल्या हातामध्ये ठेवतो आपल्याला, त्यावेळेला आपल्याला संसारामध्ये किती परेशानी, किती तकलीफ का असू नयेत, परंतु त्या मार्गातून आपल्याला परमेश्वर घेऊन जाणार आहे. हालेलुया. तर निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या निर्णयातून आपल्याला पुढे जायचं आहे. हालेलुया.
तर आपण जे आहे ना जिवंत देवाची आराधना करतो आणि जिवंत देव आपल्यामध्ये आहे. बोला परमेश्वर माझ्यामध्ये आहे, परमेश्वर माझ्यामध्ये आहे. येशू मसीह माझ्यामध्ये आहे आणि माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. बोला आमेन, बोला हालेलुया. चला आपण प्रार्थना करूया. प्रभू मी धन्यवाद करतो, स्तुती महिमा आदर गौरव सर्व तुम्हाला देतो पिता परमेश्वर. मी धन्यवाद करतो पिता परमेश्वर की आज हे सुंदरसं वचन आम्हाला दिलं पिता परमेश्वर, म्हणून मी धन्यवाद करतो पिता मी धन्यवाद करतो परमेश्वर की आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर. आणि पिता परमेश्वर आम्हाला निर्णय घेण्यासाठी हे पिता परमेश्वर हे वचन तुम्ही दिलत म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर. की पिता परमेश्वर आम्हाला दोन मनामध्ये दोन विचारामध्ये नाही राहायचं परमेश्वर, परंतु आम्हाला जिवंत देव जो तू आहेस यहोवा परमेश्वर, ज्याने आकाश आणि पृथ्वीचं निर्माण केलेलं आहे, येशू मसीह तू जो जिवंत देव आहेस, आम्हाला तुझीच आराधना करायची आहे परमेश्वर. मी धन्यवाद करतो परमेश्वर, आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला हे वचन दिलं म्हणून धन्यवाद करतो. सर्व आदर सर्व महिमा सर्व गौरव तुम्हाला देतो. धन्यवाद सहित प्रार्थना येशू मसीह याच्या नावात करतो. आमेन आमेन.